मोहोळच्या विकासासाठी 10 कोटींचा निधी मंजूर. आमदार राजू खरेंच्या प्रयत्नांना यश. मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजू खरे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे शहराच्या विविध विकास कामांसाठी तब्बल 10 कोटी रुपयांचा निधी मंजूर झालाय. यामध्ये प्रामुख्याने रस्ते विकास आणि नगर परिषदेच्या सभागृहाच्या दुरुस्तीचा समावेश आहे. मोहोळचे आराध्य दैवत असलेल्या नागनाथ महाराज मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याची अवस्था गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेचा विषय होती. राष्ट्रीय महामार्गावरून मंदिराकडे जाणाऱ्या या एकमेव रस्त्यासाठी 6 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. भाविकांना सुलभ आणि चांगल्या रस्त्यावरून मंदिरापर्यंत पोहोचता यावं या उद्देशानं आमदार राजू खरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे या निधीसाठी विशेष पाठपुरावा केला होता. कैलासवासी शहाजीराव पाटील सभागृह सध्या अत्यंत दुरावस्थेत आहे. या ऐतिहासिक सभागृहाची दुरुस्ती आणि नूतनीकरण करण्यासाठी 4 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलाय. यामुळे शहरातील सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमांसाठी आता सुसज्ज जागा उपलब्ध होणार आहे. या संदर्भात बोलताना आमदार राजू खरे यांनी सांगितलं की मोहोळच्या विकासासाठी आणि भाविकांच्या सोयीसाठी हा निधी अत्यंत महत्त्वाचा होता. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमच्या मागणीची दखल घेत हे 10 कोटी रुपये मंजूर केलेत. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. या निधीमुळे मोहोळ शहराच्या प्रलंबित कामांना आता वेग मिळणार असून नागरिकांनी आणि भाविकांनी या निर्णयाचं स्वागत केलं आहे.